इयत्ता 8वी व्याकरणाचा भाग आहे। आज तारीख आहे 25 जानेवारी। उपमेय आणि उपमान या संदर्भात विद्यार्थ्यांना वाक्य तयार करता आली पाहिजे, म्हणून या ठिकाणी त्यांना एक प्रकल्प दिला। विद्यार्थ्यांना वाक्य तयार करा, कोणतेही उपमेय घेऊन त्याला उपमान गाढव लावायचं आणि गाढव लावून वाक्य तयार करायचे विद्यार्थ्यांनी। तर इथे हे इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहेत। आता जाणून घेऊया त्यांच्या मनामध्ये त्यांनी काय वाक्य तयार केलं की ते सांगतील। इथून सुरुवात करूया। हां, सांग। माझा मित्र गाढवासारखे ओझे वाहतो। गाढवासारखे ओझे वाहतो। और व्हेरी गुड। माझा आवाज गाढवासारखा आहे। गाढवासारखा। उपमान काय आहे? गाढव। उपमान गाढव। उपमेय काय आहे? आवाज। आवाज। माझा। ओके, पुढे। कुत्रा हा गाढवासारखा पाणी पितो। गाढवासारखा पाणी पितो। व्हेरी गुड। बकरीचे दात गाढवाच्या दातासारखे आहे। व्हेरी गुड। माझा मित्र हा गाढवाने लात मारतो। गाढवाने लात मारतो। माझा मित्र हा गाढवासारखा खातो। गाढवासारखा खातो। तो खूप गाढवाने वागतो। तो गाढवाने वागतो। रमेशचे दात गाढवासारखे आहेत। रमेशचे दात गाढवासारखे आहेत। व्हेरी गुड। घोडा हा गाढवासारखा लात मारतो। घोडा हा गाढवासारखा लात मारतो। म्हणजे आता इकडे जाणून घेऊया। मनू हा गाढवासारखे गाणे गातो। गाढवासारखे गाणे गातो। माझ्या मित्राचे अक्षर गाढवासारखे आहे। व्हेरी गुड। गाढवासारखे अक्षर। घोडा हा गाढवासारखा दिसतो। घोडा गाढवासारखा दिसतो। रमण हा गाढवासारखा चालतो। कोण? रमण। रमण। रमण आणि गाढव त्याची चाल। हरिण ही गाढवासारखी पळते। गाढवासारखी पळते। कल्पेश गाढवासारखा झोपतो। झोपतो। गाढवासारखा झोपतो। म्हशीची शेपूट गाढवासारखी असते। म्हशीची शेपूट गाढवासारखी असते। मी गाढवासारखा काम करतो। गाढवासारखा काम करतो। भावेश गाढवासारखा राहतो। गाढवासारखा राहतो भावेश। महेशला गाढवासारखे ओझे वाहण्याची सवय आहे। सवय आहे। उंट हा गाढवासारखे ओझे वाहतो। उंट गाढवासारखे ओझे वाहतो। माझा कुत्रा हा गाढवासारखा चालतो। गाढवासारखा चालतो कुत्रा। माझा बैल गाढवावानी काम करतो। गाढवावानी काम करतो। माझी म्हैस ही गाढवावानी काळी आहे। काळी आहे। गाढवावानी काळी आहे। माझे नाक गाढवासारखे आहे। माझे नाक गाढवासारखे आहे। माझे डोळे गाढवासारखे आहेत। डोळे गाढवासारखे आहेत। माझे कान गाढवासारखे आहेत। कान गाढवासारखे आहेत। इथे सगळे कान नाक डोळेच आहेत। ललित हा गाढवापेक्षा जोरात पळतो। गाढवासारखा। समीर हा गाढवासारखा आवाज काढतो। गाढवासारखा आवाज काढतो। डुक्कर हे गाढवासारखे वागते। डुक्कर हे गाढवासारखे वाटते। तर या ठिकाणी अशा प्रकारचा व्याकरणाचा भाग आपण समजून घेतला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला। उपमेय आणि उपमान काय असतं, ज्या व्यक्तीने अशा प्रकारचे उपमेय आणि उपमान वाक्यातलं ओळखलं तो निश्चितपणे पुढे भविष्यात उपमा देऊन कविता तयार करू शकतो, काही वाक्य तयार करू शकतो, काही कथा लिहू शकतो, काही गोष्टी सांगू शकतो, साहित्यिक बनवू शकतो। ठीक आहे, छान उत्तरं दिली त्याबद्दल धन्यवाद। क्लॅप्स गो। धन्यवाद। ओके।